हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राजधानी दिल्लीमध्ये देखील साजरी होते। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहतोय श्रीमंत योगी अशी ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा नव्या महाराष्ट्र सदनासमोरचा पुतळा आहे। या पुतळ्याची अगदी सजावट करण्यात आली आहे आणि राजधानी दिल्लीमध्ये जे मराठी भाषिक आहेत, जे शिवप्रेमी आहेत, ते आतापासूनच महाराष्ट्र सदनामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी होते। दुसरं महत्त्वाचं, दरवर्षीप्रमाणे यंदा देखील विश्वविक्रमी शिवराय वाद्यपथक जे आहे महाराष्ट्रातल्या नाशिकमधलं ते वाद्यपथक या ठिकाणी दाखल झालं आहे। त्यांच्या वतीनं या ठिकाणी जो परफॉर्मन्स आहे तो खरं तर या ठिकाणी केला जातो आणि दरवर्षीप्रमाणे जे युवक युवती असतात ते या वाद्यपथकामध्ये सहभागी होत असतात आणि त्यांच्याकडून हा परफॉर्मन्स या ठिकाणी साजरा केला जातो। राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये दरवर्षी ही शिवजयंती आहे ती साजरी केली जाते आणि महाराष्ट्राशी संबंधित जे शिवप्रेमी दिल्लीमध्ये आहेत ते सहकुटुंब दरवर्षी या महाराष्ट्र सदनामध्ये येत असतात आणि त्याप्रमाणे यंदा देखील ही गर्दी जी आहे ती संपूर्ण या महाराष्ट्र सदन परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। भगवे फेटे भगवे झेंडे घेऊन हे सगळे जे शिवप्रेमी आहेत ते महाराष्ट्र सदनामध्ये दाखल होत आहेत। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर महिलांची देखील मोठी गर्दी आहे। फोटो सेशन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। लहान मुलं देखील जे आहेत ती आलेली आहेत। प्रामुख्यानं भारतीय सैन्य दलामध्ये मोठी संख्या आहे महाराष्ट्रातल्या युवकांची आणि त्यांचे कुटुंबीय देखील दरवर्षी या शिवजयंतीच्या उत्सवामध्ये सहभागी होत असतात। ज्याप्रमाणे रायगड असेल, शिवनेरी असेल, या गड किल्ल्यांवर महाराष्ट्रातल्या शिवजयंतीचा उत्साह असतो तसाच एक उत्साह जो आहे तो राजधानी दिल्लीमध्ये दरवर्षी पाहायला मिळतो आणि आपण पाहतोय फेटे बांधायला ही खरं तर रांग लागलेली आहे। त्यामध्ये महिलांचा देखील मोठा समावेश आहे आणि पारंपरिक वेशामध्ये खरं तर महिला येत असतात। एक ताई आहेत माझ्याबरोबर। तुम्ही कुठून आलेला? मंडावली। म्हणजे दिल्लीतल्याच आहात? मूळच्या कुठल्या आहे महाराष्ट्रातल्या? घाणंद, आटपाडी घाणंद। बरं, आज पारंपरिक वेश त्यात शिवजयंती, काय सांगाल? काय नाही, बस मी खुश आहे। दरवर्षी येतात? दरवर्षी असाच कार्यक्रम राहू द्या, असंच मी खुश आहे याच्यात। काय एकंदरीत वातावरण महाराष्ट्रात तर असतंच पण दिल्लीत पण हे मराठमोळं वातावरण दरवर्षी पाहायला मिळतं। याच्या पायच खुश आहे म्हणते असेच कार्यक्रम आपलं चालूच राहू द्या, महाराष्ट्राचं नाव मोठं राहू द्या। महाराष्ट्राचं नाव मोठं राहू द्या असं म्हणता येत ताई। आणि आपण पाहतोय हे फेटे बांधणारे जे आहेत त्यांना देखील महाराष्ट्रातून दरवर्षी या ठिकाणी बोलवलं जातं कारण फेटा ही मराठमोळी संस्कृतीचं एक प्रतीक खरं तर मानलं जातं आणि दरवर्षीप्रमाणे जो उत्साह आहे तो उत्साह यंदाही या राजधानी दिल्लीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जय जयकार आहे तो जय जयकार या राजधानी दिल्लीमध्ये पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।